जमलेलो आहोत. आता ते निमित्त प्रत्येकाला माहित आहे, शारदीय नवरात्र उत्सव. या ठिकाणी या उत्सव कसा साजरा केला जातो? आता उत्सव साजरा करतात, प्रत्येक देशामध्ये करतात का? फक्त आपल्याच देशामध्ये नवरात्र उत्सव साजरा केला जातो. आणि आपण ज्या देशामध्ये जन्माला आलेलो आहोत, जो आपला महाराष्ट्र आहे, जो भारत आहे ना, या महाराष्ट्र संतांची भूमी आहे. बघा, प्रत्येक संत आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. फार आपण भाग्यवान आहोत, एवढे भाग्यवान, नशीबवान आहो आपण ज्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलो आहोत, ते महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आहे. आपण ज्या भारतामध्ये जन्माला आलेलो आहोत, बघा, त्या भारताला सुद्धा भारत माता म्हटलं जातं. विचार करण्याजोगी गोष्ट आहे. बाकीच्या देशाला म्हटलं जात नाही. अमेरिकेला कोणी मम्मी म्हटलेलं ऐकलंय का? पाकिस्तानला कोणी पप्पा म्हटलेलं ऐकलंय का? एवढंच नाही, इंग्लंडला सुद्धा असं दुसरं काहीही नाव नाही. परंतु आपण ज्या भारतामध्ये राहतोय, या भारताला भारत माता म्हटलं जातं. फार भाग्यवान आहोत बरं आपण. ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. या माय मराठीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. आणि याच भारत देशामध्ये, याच महाराष्ट्रामध्ये आपण शारदीय नवरात्र उत्सव साजरा करतो. बरं, ह्यातीलच आणखी एक भाग्यवान गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. बघा, 3.5 शक्तिपीठ आपल्या एकदम जवळच आहे, जास्त दूर जायची गरजच नाही. त्यातील जवळचं बघायला गेलं तर माहूरगड हे सुद्धा शक्तिपीठ आपल्या जवळच आहे. त्या 2 नंबरचं बघायला गेलं तर तुळजापूरची देवी ही सुद्धा आपल्या जवळच आहे. आणि कोल्हापूरची देवी आणि सप्तशृंगी हे सर्व काही शक्तिपीठ आपल्या जवळ आहेत. नशिबाची गोष्ट आहे. आता या शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ तुमच्या समोर मी साजरा करणार आहे, कारण त्या शक्तिपीठामागे फार मोठा इतिहास दडलेला आहे. आता ते शक्तिपीठ कोणतं? प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न उठलाच असेल. ते शक्तिपीठ म्हणजे तुळजापूरची भवानी माता. त्या ठिकाणी या भवानी माते मागे एक फार मोठा इतिहास लपलेला आहे. तो इतिहास म्हणजे असा मी तुमच्या समोर साजरा करणारच आहे. तर त्या इतिहास म्हणजे असा, अफजल खान प्रत्येकाला माहिती. आता अफजल खान छत्रपती शिवरायांना मारण्याकरता निघाला, हे प्रत्येकाला माहित आहे. परंतु अफजल खानाच्या लक्षात आलं, अरे छत्रपती शिवरायांना आपण मारण्याकरता जातोय, परंतु छत्रपती शिवरायांचं कुळदैवत म्हणजे तुळजापूरची भवानी माता. फक्त छत्रपती शिवरायांचंच नाही, तुमचं आमचं सुद्धा कुळदैवत तुळजापूरची भवानी माता आहे. बरं, या ठिकाणी संबंध महाराष्ट्राचं कुळदैवत तुळजापूरची भवानी माता आहे. आता अफजल खानाच्या लक्षात आल्याच्या नंतर अफजल खान म्हणाला, आपण तिकडे न जाता छत्रपती शिवरायांच्या कुळदैवताकडे जायचं. आता इथं महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याला असं वाटलं, आपण जर तुळजापूरच्या देवीचं मंदिर जर उद्ध्वस्त करून टाकलं तर छत्रपती शिवरायांचं कुळदैवत असल्यामुळे त्यांचं मन खचेल. मन खचलं की माणूस संपतो, एवढं पक्क प्रत्येकाला माहिती. आता माणसाचं मन खचलं, मनावरच सगळं काही असतं. आता मन खचलं की माणूस संपतो. आता कोरोनाचा काळ 2 वर्ष झाले प्रत्येकानं बघितला. कोरोनाच्या काळामध्ये जे कोणी समजा प्रत्येक व्यक्ती बहुतांश 75% लोक पॉझिटिव्ह निघाले आणि 75% मधले 25 लोक पॉझिटिव्ह निघणं, गुचकी लागणं आणि जाणं सोबतच झाले ना. तर ह्यालाच म्हणतात त्यांचं मन खचलं. पॉझिटिव्ह आलं म्हणजे फार मोठी गोष्ट नाहीये झालीये. त्या कोरोनामधून भरपूर लोक वाचलेले सुद्धा आहेत, परंतु माणसाचं मन खचलं की माणूस संपतो, एवढं पक्का अफजल खानाला माहीत झालं. आता जर आपण तुळजापूरच्या भवानीवर हल्ला जर केला तर या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं मन खचेल. आणि त्यांनी तसंच केलं. हो, त्या ठिकाणी अफजल खानाने छत्रपती शिवरायांकडे न जाता तुळजापूरच्या भवानी मातेकडे निघाला. आता तुळजापूरच्या भवानी माते जवळ 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 गेला. अफजल खानाचं अफाट सैन्य होतं, फार मोठं सैन्य होतं. तेवढं मोठं सैन्य घेऊन निघाला. आता निघाले असताना आता जे आपण तुळजापूर बघतोय ते तुळजापूर तेव्हा एवढं नव्हतं, एकदम छोटंसं 10-15 घरच असतील तेव्हा. तर त्या घरांना तो अफजल खान तोडायला लागला, तुकडे 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 घरांचे करायला लागला. त्या ठिकाणी घर सगळे
वाढायला लागला. अहो एवढंच नाही, घरातील प्रत्येक माणसांना त्रास द्यायला लागला, अक्षरशः मारायला सुद्धा लागला, आमच्या भगिनींवर सुद्धा अत्याचार करायला लागला. हा अफजल खान मंदिराजवळ गेला आणि मंदिराजवळ गेला असताना तो मंदिराकडे बघत होता, आपल्या तुळजापूर मातेच्या मंदिराकडे बघता क्षणी तो जोर जोरानं हसायला लागला. हसणारा अफजल खान कळसाकडे बघत होता आणि हसत होता. हेच ते देवीचं मंदिर ना, ज्या देवीचं या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं कुळदैवत मानलं जातं. असं म्हटल्याच्या नंतर तो अफजल खान हळूहळू पायऱ्या उतरायला लागला. आता पायऱ्या उतरत असताना तो आजूबाजूनं बघत होता, सगळं मंदिर आपलं बघत होता. आता मंदिर बघत असताना आपल्या त्या ठिकाणी प्रत्येक सोबत आलेल्या सैन्याला सांगू लागला, हे मंदिर तोडा, मंदिराचा विध्वंस करून टाका. आता अफजल खान समोर चालायला लागला. समोर जात असताना मंदिरातली प्रत्येक मूर्ती त्या अफजल खानाने तोडून टाकली. बरं, प्रत्येक मूर्ती अफजल खानाने तोडून टाकली. आता हळूहळू अफजल खान समोर जायला लागला. आता खान मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जात होता. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गेल्याच्या नंतर अक्षरशः त्या ठिकाणी भवानी मातेला बघितल्याच्या नंतर मातेकडे बघून हसायला लागला. असा हसत होता आणि मनामध्ये विचार करत होता, अरे हेच का ते तुळजापूरच्या भवानीचं मंदिर, अरे हेच का छत्रपती शिवरायांचं कुळदैवत. आता मी या मंदिरामध्ये आलेलो आहो, ही मूर्ती मी तोडणार, या मूर्तीचा मी विध्वंस करणार. तिथे प्रत्येक पुजारी होते. पुजारी ते अफजल खानाकडे हात जोडून विनंती करत होते, खान साहेब तुम्ही नका तोडू, ही मूर्ती तुम्ही तोडू नका हो. ही जर मूर्ती तुम्ही तोडली ना तर आमचा धर्म नष्ट होईल, आमचं हे कुलदैवत आहे, ही मूर्ती तुम्ही तोडू नका. परंतु खान ऐकायला तयार नव्हता. खानाला फार आनंद झाला. खान गदा हसायला लागला आणि मूर्तीजवळ गेल्याच्या नंतर बघा ते भवानी मातेचं रूप, अंगावरती हिरवगार वस्त्र लावलेली आहे, केश सांभार गुडघे एवढा आहे, अष्टभुजा आहे, हातामध्ये शस्त्र सुद्धा आहे आणि पायाशी महिषासुर तिने धारण केलेला आहे. आणि ती महाकाली, ती भवानी, असं वाटतं की अक्षर त्या शस्त्राने त्या महिषासुराला छेदते. हे भवानी मातेचं रूप त्या खानाने बघितलं आणि मूर्तीजवळ गेल्याच्या नंतर अफजल खान हसायला लागला. जोराने हसत होता आणि हातामध्ये शस्त्र घेतली आणि त्या अफजल खानाने मूर्तीला तोडण्याला सुरुवात केली. मूर्तीचे तुकडे करून टाकले. अक्षरशः त्या मूर्ती समोर, आपल्या भवानी माते समोर त्या खानाने गाय सुद्धा कापली. हो, आता प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, तेव्हा खानाने मूर्ती तोडली होती, तर आता जी आपल्याला दिसते ती कोणती? ह्याच्या मागचा सुद्धा इतिहास आहे. कारण ती मूर्ती कधीच माझ्या छत्रपती शिवरायांच्या वाघनख्यामध्ये जाऊन बसली होती. ती मूर्ती कधीच माझ्या संभाजी कावजांच्या खानाचं मुंडकं छापणाऱ्या तलवारीमध्ये जाऊन बसली होती. ती मूर्ती कधीच माझ्या छत्रपती शिवरायांच्या तलवारीमध्ये जाऊन बसली होती. अहो, तीच मूर्ती कधीच पुजाऱ्याने बदलून टाकली होती, कारण की खान येणार होता, माहीत झालं होतं. 3.5 शक्तिपीठामधला एक शक्तिपीठ तुमच्या समोर मी ठेवलेला आहे. आणि हा इतिहास महत्वाचा आहे, कारण की छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्याच्या नंतर आपल्या प्रत्येक नवतरुण मित्रमंडळांचं रक्त सळसळायला लागतं, हे सांगणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ तुमच्या समोर मांडला. विठ्ठला आता आपण नवरात्र उत्सव साजरा करतोय. नवरात्र म्हटल्याच्या नंतर 9 दिवस, रात्र आणि दिवस माझ्या महाकालीने युद्ध केलं होतं. आता युद्धाच्या मागचा सुद्धा इतिहास आहे. आपण जे नवरात्र साजरं करतोय ना, ते नवरात्र म्हटल्याच्या नंतर रात्र आणि दिवस युद्ध झालं होतं. बरं, या युद्धाच्या मागचं कारण असं आहे, शांत बसा. विठ्ठला आता त्याच्या मागचा सुद्धा इतिहास आहे. नवरात्र म्हटल्याच्या नंतर ज्या दिवशी 9व्या दिवशी माझ्या महाकालीने महिषासुराला मारलं होतं, एवढं पक्क प्रत्येकाला माहिती आहे. आता याच्या मागचा सुद्धा इतिहास आहे. बरं, ज्या निमित्ताने आपण जमलोय त्या निमित्ताने बोलायला पाहिजे ना.
जास्त आगाऊचं बोललं तर चालेल का? ज्या निमित्ताने जमलेलो आहोत ते तर बोलायलाच हवं ना. कारण की नवरात्र नवदेवीचे रूप असतात, वेगळे वेगळे रूप असतात. बरं, माझे तुकोबाराय सुद्धा सांगतात 9 दिवस 9 प्रकारची भक्ती केल्यापेक्षा 9 दिवस आपण 9 प्रकारची भक्ती करा असं तुकोबाराय सांगतात. बरं, आता तुका म्हणे नवविध भक्ती जाणतोची शुद्ध, भक्ती जाणतोची शुद्ध, भक्ती जाणतोची शुद्ध. म्हणे नवविध भक्ती जाणतोची शुद्ध, भक्ती जाणतोची शुद्ध, भक्ती छान प्रकार या ठिकाणी प्रमाण दिलेलं आहे महाराजांनी. तुकोबाराय म्हणतात 9 प्रकारची भक्ती करा. आता भक्ती करा, आपण 9 दिवस उपवास सुद्धा धरतो. आता तीच भक्ती झाली. प्रत्येकाला वाटतं 9 दिवस उपवास धरला म्हणून भक्ती झाली का? त्याप्रमाणे चाललं सुद्धा पाहिजे माणसाने. आता महिला मंडळी 9 दिवसाच्या 9 प्रकारच्या साड्या नेसतात. एवढंच नाही, 9 प्रकारच्या टिकल्या सुद्धा लावतात. 9 दिवस उपवास सुद्धा धरतात. पुरुष मंडळीने सुद्धा चपला वगैरे सोडून दिल्या असतील, घालायच्या 9 दिवस दिल्या सोडून. परंतु इथेच तुकोबाराय म्हणतात ज्याप्रमाणे आपण आता 9 दिवस घट मांडतो, पात्रवाळी टाकल्या जाते, पात्रवाळीमध्ये माती टाकल्या जाते, मातीवर तर जव धान्य जे काय असतं गहू वगैरे ते सुद्धा टाकल्या जातात, त्याच्यावरती घट सुद्धा ठेवला जातो. त्या घटामध्ये आपण दररोज पाणी ओततो, एवढं प्रत्येकाला माहिती आहे. तुकोबाराय म्हणतात हा देह सुद्धा एक घट आहे. हा देह एक घट आहे, हा मातीचा बनलेला देह आहे. आणि या देहामध्ये ज्या घटाप्रमाणे, ज्या घटामध्ये आपण पाणी टाकतो ना, त्याचप्रमाणे या देहामध्ये सुद्धा नामस्मरणाचं पाणी होता असं तुकोबाराय सांगतात. आणि ज्याप्रमाणे आपण पाणी ओतू नामस्मरणाचं, नंतर ज्या मातीमध्ये आपण गहू टाकलेले आहेत त्या गव्हातून अंकुर उमळायला लागतात, त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपण देहामध्ये नामस्मरणाचं पाणी ओतू, नंतर आपल्या देहातून या ठिकाणी ज्ञानाचे अंकुर उगवतील. विठ्ठल विठ्ठल. माणसाने कशी करावी, भक्ती कशी करावी? भक्ती जर पाण्यामध्ये जर मिसळली ना तर त्याचं तीर्थ होतं. लक्ष देऊन ऐका. भक्ती जर पाण्यामध्ये टाकली तर त्याचं तीर्थ होतं. भक्ती जर अन्नामध्ये टाकली तर त्याचा प्रसाद होतो. आणि भक्ती जर गाण्यामध्ये जर टाकलं तर त्याचं भजन होतं. आणि भक्ती माणसामध्ये जर टाकलं तर त्याचा संत होतो. विठ्ठल विठ्ठल. भक्तीमध्ये किती ताकद आहे बरं. आपण जे नवरात्र उत्सव साजरा करतोय, 9 दिवस युद्ध झालं होतं, मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु या युद्धाच्या मागचं सुद्धा कारण असं आहे, भगवान विष्णूच्या श्वासामधून शेंदुरासुर नावाचा राक्षस जन्माला आला. भगवान विष्णूच्या श्वासामधून शेंदुरासुर नावाचा राक्षस जन्माला आला. आता आल्याच्या नंतर देव म्हणतात सांग बाबा तुला काय पाहिजे. शेंदुरासुर राक्षस मागायला लागला, भगवान परमात्मा तुम्ही असं करा, तुम्ही असं करा, मला एक असा पुत्र द्या की त्या पुत्राने त्रैलोक्य काबीज केलं पाहिजे. बघा, मी त्रैलोक्य काबीज करून काहीही फायदा नाही. माझ्या मुलाने जर त्रैलोक्य काबीज केलं त्याच्या विजयामध्ये माझा विजय आहे, म्हणून मला असा एक पुत्र पाहिजे. असं सांगितल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने आशीर्वाद दिला, बाबा तू जेव्हा जाशील, जाताना तुला पहिली जे कोणी मादी दिसेल त्या मादी सोबत तुझा संयोग होईल आणि तेव्हा तुला पुत्र प्राप्त होईल. असं सांगितल्याबरोबर आता त्या ठिकाणी शेंदुरासुर निघाला. तो मुळातच राक्षस.
जात असताना त्याला जंगलामध्ये एक म्हैस दिसली. म्हैस सुद्धा मातलेली होती. तो मुळातच राक्षस. त्या राक्षसाने शेंदुरासूर राक्षसाने त्या ठिकाणी म्हैशीसोबत संयोग केला आणि संयोग केल्याच्या नंतर त्या म्हैशीला पुत्र झाला. आता म्हैशीच्या पोटी पुत्र झाल्यामुळं त्याचं नाव महिषासूर पडलं. विठ्ठल विठ्ठल. आता महिषासूर जन्माला आला. त्याला आधीच वरदान होतं बरं, तो त्रैलोक्य काबीज करणार. आता आधीच वरदान होतं, त्याने त्रैलोक्य काबीज केलं. परंतु परत देवाची तपश्चर्या करायला लागला. अशी कडक तपश्चर्या करत होता, अशी कडक तपश्चर्या करत होता, अक्षरशः भगवान परमात्मा त्याला सुद्धा प्रकट झाले. बरं, प्रकट झाल्याच्या नंतर देवाने सांगितलं, बाबा तुला काय पाहिजे सांग. आता महिषासूर मागायला लागला, देवा मी त्रैलोक्य काबीज केलंय, परंतु मला असं करा, मरणच नको. आता इथंच प्रत्येकाचं गाडगं अडकतं. मरण नको म्हटल्याच्या नंतर काय, देव म्हणले बाबा ते मलाच चुकलं नाही तर तू कुठला कोण. आता देवाला सुद्धा मरावं लागलं जन्माला आल्याच्या नंतर. अक्षरशः देवाच्या बापाला सुद्धा मरावं लागलं. त्या ठिकाणी देव म्हणले बाबा मी असं करू शकत नाही. आता काय करावं, महिषासुराच्या मनामध्ये प्रश्न पडला. महिषासूर म्हणाला, देवा तुम्ही असं करा की मला एका फक्त स्त्रीच्याच हाताने मरण आलं पाहिजे. कारण स्त्री ही अबला असते, ही नाजूक असते, हिच्या हातानं कुठलंच वाईट काम होत नाही. मला फक्त स्त्रीच्याच हातानं मरण आलं पाहिजे. आता महिषासुरानं वरदान मागितलं आणि देवाने दिलं सुद्धा. बरं, देवाने तथास्तु म्हणून वरदान दिलं आणि महिषासूर निघाला. आता महिषासुराने त्रैलोक्य काबीज केलं, परंतु महिषासुराला वाटत होतं मी आता अमर झालो. त्या ठिकाणी महिषासुराने एवढा विध्वंस केला, एवढा विध्वंस केला, अक्षरशः धर्म बुडवायला लागला, अधर्म स्थापित करायला लागला. एवढंच नाही, तो साधू संतांना सुद्धा त्रास द्यायला लागला, वेदशास्त्र सुद्धा बुडवायला लागला. एवढा त्रास प्रत्येकाला करायला लागला, अक्षरशः देवांवर सुद्धा चाल करायला लागला तो महिषासूर. आणि इथेच माझ्या पृथ्वी मातेने अक्षरशः एका गाईचं रूप धारण केले. बरं, एवढा त्या ठिकाणी त्या महिषासुराने धर्म बुडवला, अधर्म स्थापित केला. बुडविला धर्म, अधर्म झाला फार. 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 आता मद भार सोजेन, आता मद भार सोजेन, हे आता मद भार सोजेन. बुडविला धर्म, अधर्म झाला फार. बुडविला धर्म, अधर्म झाला फार. फार त्या महिषासुराने बुडविला धर्म, अधर्म झाला फार. पृथ्वी मातेला हा भार सुद्धा सोसेनाचा झालाय. अक्षरशः पृथ्वी मातेनं एका गाईचं रूप धारण केलेलं आहे. एवढा विध्वंस केला महिषासुराने, साधू संतांना त्रास द्यायला लागला, अक्षरशः देवाला सुद्धा त्रास द्यायला लागला. आता प्रत्येकाला प्रश्न पडला, या महिषासुराचं करावं तरी काय, करावं तरी काय. परंतु तिथे ब्रह्म, विष्णू आणि महेश हे तिघ जण एकत्रित जमा झाले. एकत्रित जमा झाल्याच्या नंतर या तिघांच्या शरीरातून एका एका गुणांची निर्मिती झाली. बरं, या तिघांच्या शरीरातून एका एका गुणांची निर्मिती झाली त्या ठिकाणी. आणि निर्मिती झाल्याच्या नंतर ते तिन्ही गुण एकत्रित झाले आणि सुंदर असं
असा देह निर्माण झाला. तो देह म्हणजे शक्ती, तो देह म्हणजे आपली शारदा माता, तो देह म्हणजे महाकाली, तो देह म्हणजे दुर्गा माता. अलती निर्गुण प्रगटली भवानी, अलती निर्गुण प्रगटली भवानी. प्रगटली भवानी, अलती निर्गुण प्रगटली भवानी, अलती निर्गुण प्रगटली भवानी. निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर मर्दनाला कुणी, महिषासुर मर्दनाला कुणी. महिषासुर मर्दनाला कोणी, महिषासुर मर्दनाला कोणी. तापाची करावया झाडणे, त्रिविध तापाची करावया झाडणे. आईचा जोगवा जोगवा मागेना, आईचा जोगवा जोगवा मागेना. आईचा जोगवा जोगवा मागेना, आईचा जोगवा जोगवा मागेना. जोगवा जोगवा मागेना, आईचा जोगवा जोगवा मागेना. जोगवा जोगवा मागेना, आईचा जोगवा जोगवा मागेना. त्या ठिकाणी एक शक्ती निर्माण झाली. आता शक्ती आणि शिव एकच, बरं, शक्ती आणि शिव दोघ जण एकच आहे. आता शिव म्हटल्याच्या नंतर भगवान त्या ठिकाणी महादेव आले. महादेवाला शिव म्हटलं जातं. आता ती शक्ती म्हणजे पार्वती, आता शिव म्हटली वेलांटी म्हणजे पार्वती. अक्षरशः ती वेलांटी जर काढली तर त्या ठिकाणी काय मागं राहतं? शिव मधली वेलांटी जर काढली तर त्याच्या मागं काय राहतं? शव राहतं. आणि शव म्हटल्याच्या नंतर शव म्हणजे मेलेला मुडदा. आपल्या मराठी भाषेमध्ये मेलेला मुडदा म्हणजे शव म्हटलं जातं. अक्षरशः भगवान शंकरातल्या शिव मधली वेलांटी जर काढली तर त्या ठिकाणी शिव सुद्धा शव आहेत. बरं, विठ्ठला विठ्ठला. आता त्या ठिकाणी शक्ती निर्माण झाली, भगवती माता निर्माण झाली. आता ज्याची होती त्याच्या जवळ गेली. बरं, शक्ती ज्याची होती त्याच्या जवळ गेली. पर्वतराजाची कन्या पार्वती, म्हणून त्या ठिकाणी पर्वताजवळ गेली. दाट वृक्षराची मध्ये जाऊन बसली. हिमालय पर्वताच्या पायथ्याशी दाट वृक्षराची मध्ये जाऊन बसली. बघा त्या मातेचं भयंकर स्वरूप. बरं, त्या ठिकाणी ती शक्ती कशी दिसते? अंगावरती हिरवेगार वस्त्र परिधान आलेली आहे, केश सांभार गुडघे एवढा आहे, अक्षरशः डोळे लाल बुंद रक्तासारखे झालेले आहेत, जीभ सुद्धा डाळिंबासारखी लाल बुंद आहे, आणि गळ्यामध्ये मेलेल्या माणसाच्या मुंडक्याच्या माळा म्हणजे नरमुंड माला धारण केलेली आहे. हातामध्ये घट आहे, त्या घटामध्ये मदिरा आहे, आणि तो मदिरा घोटाने प्राशन करते माझी महाकाली, आणि एका हातामध्ये शस्त्र आहे. असं भयंकर रूप त्या महाकालीचं त्या ठिकाणी हिमालय पर्वताच्या पायथ्याशी जाऊन बसली. दाट वृक्षराची मध्ये जाऊन बसल्याच्या नंतर आता तिथे दोन राक्षस आले, मधु आणि कैटभ. दोन राक्षस आले, माझ्या महाकाली जवळ गेले. आता ते राक्षस, परंतु माझ्या महाकालीचं असं भयंकर रूप त्या राक्षसांना सुंदर दिसायला लागलं, फार सुंदर दिसायला लागलं. बरं, आता जवळ गेले महाकालीच्या, आणि महाकालीला आवाज दिला, ए सुंदरी, तू फार सुंदर आहेस, लावण्य खनी आहेस, आरस पाणी आहेस, असे तिला नाव ठेवायला लागले. आणि त्या ठिकाणी म्हटल्याच्या नंतर माझ्या महाकालीला म्हणायला लागले, ए सुंदरी, आमचा सरकार आहे महिषासूर, त्याने अख्खा त्रैलोक्य काबीज केलेला आहे, त्यांच्या सोबत तू जर लग्न केलंस ना तर त्रैलोक्याची पट्टराणी होशील. असं म्हटल्याच्या नंतर माझी महाकाली काहीच म्हटली नाही. बरं, परंतु परत त्या ठिकाणी मधु आणि कैटभाने आवाज दिला, ए सुंदरी, माझा सरकार आहे महिषासूर, त्यांच्याशी तू लग्न करायला तयार हो. माझ्या महाकालीला फार क्रोध आला. माझी महाकाली कडाडली आणि म्हणायला लागली, ए मूर्खा, त्या महिषासुराला माझ्यासोबत जर पाणी ग्रहण करायचं असेल तर या ठिकाणी माझ्यासोबत बाहुयुद्ध करावं लागेल. आता मधु आणि कैटभ म्हणाले, तू एक स्त्री आहे, तू आबला आहे, तू नाजूक आहे, आणि तू बाहुयुद्धाच्या गोष्टी करतेस. अगं तू असं करू नको, परंतु
माझी महाकाली ऐकायला तयार नाही. महाकालीच्या हातामध्ये घट आहे, त्या घटामध्ये मदिरा आहे आणि घोटाने प्राशन करते आणि त्या मधु आणि कैटबाला सांगते, जा तुझ्या सरकारला जाऊन सांग, माझ्यासोबत जर पाणी ग्रहण करायचं असेल तर माझ्यासोबत युद्ध करावं लागेल. आता हे दोघं जण निघाले बरं, महिषासुराकडे गेले. महिषासुराकडे गेल्याच्या नंतर महिषासुराकडे स्तुती करायला लागले. महिषासूर, सरकार सरकार सरकार, तिथे हिमालय पर्वताच्या पायथ्याशी एक सुंदर सुंदरी बसलेली आहे. एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे, असं वाटतंय अक्षरशः भगवान परमात्मा मध्ये तिच्या सुंदरीमध्ये ठासून सौंदर्य भरलेलं आहे. एवढी सुंदर सुंदरी आहे. आता असं म्हटल्याच्या नंतर महिषासूर म्हणाले, अरे सांगता काय, अरे सांगता काय, जा तिला घेऊन या. आता मधु आणि कैटब निघाले. फार मोठं सैन्य घेतलं दोघांनी. जवळ आले महाकालीच्या जवळ आले आणि महाकालीला म्हणायला लागले, ए सुंदरी, आमच्या राजासोबत पाणी ग्रहण करायला तयार हो. परंतु माझी महाकाली ऐकायला तयार नाही. माझी महाकाली म्हणायला लागली, चला या युद्धाला तयार व्हा. त्या ठिकाणी युद्धाची गर्जना झाली. अशी गर्जना झाली, अशी गर्जना झाली. पहिल्या दिवशी मधु मारला, दुसऱ्या दिवशी कैटब मारला आणि हीच बातमी महिषासुराकडे गेली. आता बातमी महिषासुराकडे गेल्याच्या नंतर महिषासूर कडाडला, अरे माझ्या राक्षसाला मारते, एक स्त्री असून माझ्या राक्षसाला मारते. असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी महिषासुराने परत 2 राक्षस पाठवले. त्या ठिकाणी चंड आणि मुंड हे 2 राक्षस सुद्धा माझ्या महाकाली जवळ आले. महाकाली जवळ आल्याच्या नंतर माझ्या महाकालीने तिसऱ्या दिवशी चंडाला मारलं, चौथ्या दिवशी मुंडाला सुद्धा मारलं आणि या चौघांचा वध झाल्याच्या नंतर ही बातमी परत महिषासुराकडे गेली. महिषासूर म्हणाला, ते स्त्री असून माझ्या राक्षसाला मारते, एक स्त्री असून माझ्या राक्षसाला मारते. परत राक्षस पाठवले. असं युद्ध 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, अक्षरशः 8 दिवस युद्ध चाललं बरं. आणि 9व्या दिवशी महिषासूर म्हणायला लागला, माझ्या राक्षसांना मारते. महिषासूर स्वतः उठला, हातामध्ये शस्त्र घेतली, अफाट सैन्य घेतलं आणि महिषासूर माझ्या महाकाली जवळ आला आणि माझ्या महाकालीकडे बघतच राहिला. बघा ते महाकालीचं रूप कसं आहे, एकदम भयंकर रूप आहे. अंगावरती हिरवेगार वस्त्र परिधान केलेले आहे, केश सांभार गुडघे एवढा आहे, हातामध्ये शस्त्र आहे आणि एका हातामध्ये घट आहे, त्या घटामध्ये मदिरा आहे ना, ती मदिरा घोटाने माझी महाकाली प्राशन करते. हातामध्ये शस्त्र आहेत, गळ्यामध्ये नरमुंड माला आहेत आणि ही महाकाली ती त्या ठिकाणी उभी आहे. असंच ते महिषासुरानं बघितलं आणि तो महिषासूर माझ्या महाकालीला बोलायला लागला, ए सुंदरी, तू फार सुंदर आहेस, नाजूक आहे, आबला आहे, आरस पाणी आहे, लावण्य खनी आहे. तू युद्ध करू नको, तू युद्ध करू नको. परंतु माझी महाकाली ऐकायला तयार नाही. माझी महाकाली म्हणत होती, ए मूर्खा, तुला जर माझ्यासोबत पाणी ग्रहण करायचं असेल तर माझ्यासोबत बाहुयुद्ध करावं लागेल. तिथे युद्धाला प्रारंभ झाला. युद्धाला प्रारंभ होणार, परंतु प्रत्येकाचं लक्ष या दोघांकडे होतं. समुद्राच्या लाटा सुद्धा जमिनीवर पडायला लागला, विजांचा कडकडाट व्हायला, पशु पक्षीही आरडायला लागले. अक्षरशः मनुष्यगण बघत होता, देवगण सुद्धा बघायला लागले. प्रत्येकाचं लक्ष या दोघांकडे होतं. आता होणार का, आता होणार का, आता होणार का? त्या ठिकाणी महिषासूर महाकालीला की महाकाली महिषासुराला. आता काय होईल, आता काय होईल, आता काय होईल, प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न होता. युद्धाला प्रारंभ झाला. युद्धाला असा प्रारंभ झाला, त्या ठिकाणी त्या महिषासुराने चालून वार केला. माझ्या महाकालीच्या छातीवर दंडीशी गदा हल्ली आणि माझी महाकाली कडाडली, अशी कडाडली, अशी कडाडली. माझ्या महाकालीला फार क्रोध आला. माझ्या महाकालीच्या हातामध्ये शस्त्र आली. शस्त्र घेऊन समोर गेली आणि गेल्याच्या नंतर एका वारामध्ये महिषासुराचं धड आणि मुंडकं वेगळं केलं आणि महिषासूर धाड दिशी खाली पडला. आता समुद्राच्या लाटा सुद्धा शांत व्हायला लागला, विजांच्या कडकडाट सुद्धा शांत व्हायला लागला. अक्षरशः पशु पक्षीही शांत झाले, मनुष्य गण सुद्धा आनंद झाला, साधू संतही आनंदित झाले, अक्षरशः देवगण सुद्धा आनंदित झाले. आणि आनंदी झाल्याच्या नंतर देवगण माझ्या महाकालीवर फुलांचा वर्षाव. उदो बोला, उदो बोला, बोला उदो बोला, बोला उदो 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 बोला, 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 कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला,
स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो चारी वेदाचा